पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। ईव्हीएम मशीनच्या व्हीव्हीपॅट स्लिपवर मतदानाची वेळ दिनांक छापली जावी या मागणीसाठी काँग्रेस नेते ॲडव्होकेट अभय छाजेड आणि रमेश अय्यर यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायाधीश जे.बी. पारडीवाला मिश्रा यांच्या पीठासमोर 2 फेब्रुवारी ही याचिका दाखल झाली असून 7 फेब्रुवारी रोजी ही याचिका सुनावणीसाठी येणार आहे। या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला केंद्र सरकारला नोटीस काढण्यात आली असून 7 फेब्रुवारी रोजी त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगितले आहे। काँग्रेस नेते ॲडव्होकेट अभय छाजेड आणि रमेश अय्यर यांच्या वतीने ॲडव्होकेट अभय अनिल अंतुरकर, ॲडव्होकेट सुरभी कपूर आणि ॲडव्होकेट असीम सरोदे सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडत आहेत। काँग्रेस नेते ॲडव्होकेट अभय छाजेड आणि रमेश अय्यर यांनी आज पुण्यात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे। निवडणुकांमध्ये वापरले जाणारे ईव्हीएम मशीनमध्ये ज्या व्हीव्हीपॅट स्लिप येतात त्यावर झालेल्या प्रत्येक मतदानाची वेळ आणि तारीख छापून यावी अशी याचिकाकर्त्यांची प्रमुख मागणी आहे। 2019च्या निवडणुकीमध्ये स्लिपवर वेळ आणि तारीख छापली जात नव्हती। अलीकडेच झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी निवडणूक आयोगाकडे मागणी करूनही ती मान्य झाली नव्हती। निवडणूक आयोगाच्या तज्ञ समितीने मतदानाच्या तारीख वेळेसह स्लिप छापून मिळावी अशी शिफारस केलेली असतानाही त्यावर वेळोवेळी अंमलबजावणी झालेली नसल्याचे याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणले आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकीत सरकार आणि निवडणूक आयोगाने ताळमेळ राखत तज्ञ समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी केली पाहिजे अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे। मतदान केलेली तारीख आणि वेळ नमूद करून स्लिप मिळणे हा मतदाराचा अधिकार आहे। मुक्त आणि पारदर्शक वातावरणात निवडणूक होण्यासाठी ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट स्लिपचे कार्य विश्वासार्ह असले पाहिजे, त्यात सुधारणा झाली पाहिजे असे याचिकाकर्त्यांनी याचिकेत म्हटलंय। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।